नमस्कार. 2025 हे वर्ष अगदी संपत आलेलं आहे आणि अखेरचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि आता 2026मध्ये आपण लवकरच पदार्पण करणार आहोत. पण 2025 हे वर्ष आपल्यासाठी खूप खराब गेलं आहे. अगदी काही राशींसाठी हे वर्ष चांगलं गेलं, पण काही राशींसाठी तर हे वर्ष अतिशय खतरनाक खराब गेलं. आणि आपल्या देशाचा विचार केला तर या वर्षात खूप काही घडामोडी घडल्या आणि अगदी ऐतिहासिक नोंदी घडल्या. तर बघा, या वर्षामध्ये 2025मध्ये बॉम्बस्फोट, हल्ले, अगदी युद्धजनक परिस्थितीसुद्धा निर्माण झाली आणि बऱ्याचशा घटना वाईट घटना ह्या 2025मध्ये घडल्या. म्हणावं असं 2025मध्ये यश आलं नाही. काही राशींसाठी यश असेल, पण काही राशींना, बऱ्याच राशींना हे वर्ष अतिशय खराब गेलेलं आहे. पण आता उत्सुकता आहे की येणारं 2026 वर्ष तरी कसं असेल. तर येणारं 2026 हे वर्ष काही राशींसाठी अतिशय चांगलं आहे. ह्या 4 राशी जी मी सांगणार आहे, या 4 राशींना अफाट यश मिळणार आहे. त्यांच्या यशाची गणना अजिबात होऊ शकत नाही. इतकं त्यांना यश प्राप्ती होणार आहे. तुमचं झोपलेलं नशीब जागं होणार आहे. अगदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच 2026 हे वर्ष सुरू होताना 1 जानेवारीपासून जी तुमच्या प्रगतीची गाडी सुसाट पळणार आहे, त्या गाडीला कुठेही ब्रेक लागणार नाही. फक्त या 4 राशी अतिशय भाग्यवान आहेत या वर्षामध्ये. तर त्या राशी कुठल्या आहेत ते आपण तर जाणून घेणार आहोत. तर चला मग, तुमची त्रास आहे का, जाणून घेऊया. आणि 2026 ही उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि आपण अगदी 2026च्या वर्षाच्या तोंडावरती येऊन थांबलेलो आहोत. अगदी काही दिवसातच आपण 2026मध्ये पदार्पण करणार आहोत. तर आपण जाणून घेणार की ह्या कोणत्या लकी राशी आहेत, की या राशींना 2025मध्ये कितपत यश मिळालं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण 2026मध्ये नक्की या राशी चमकणार आहेत. तर या 4 राशी, ह्या लकी राशी, भाग्यवान राशी, 4च राशी आहेत बघा. या 4 राशींविषयी आपण माहिती जाणून घेऊया. त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची रास म्हणजे धनुरास. धनुराशींच्या लोकांनी, धनुराशी जातकांनी अगदी लक्षपूर्वक ऐका की हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे. या वर्षात तुमच्यासाठी काय लिहून ठेवलं आहे. येणारी जी मकर संक्रांती आहे, ती मकर संक्रांती तुमच्यासाठी कशी असेल, शुभ आहे की अशुभ आहे, तुमच्या यशाची गाडी कशी यावर्षी धावणार आहे, पळणार आहेत, ते आपण जाणून घेऊया. 2026मधील 4 राशी लकी आहेत. त्यातील पहिली रास आहे धनुरास. पण ह्या 4ही राशींना एवढं यश, अगदी अफाट यश, त्यांच्या यशाची सीमा नाही होऊ शकत किंवा जे ते रेड कार्पेटवर त्यांचं स्वागत होणार आहे, ह्या 4 राशी आहेत. तर या 4 राशींना एवढं यश का मिळणार आहे, तर त्याचं कारण म्हणजे बघा, 2026च्या सुरुवातीच्या काळात बघा, ग्रहांचा जो राजा म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याचं महत्त्वपूर्ण भ्रमण होणार आहे. सूर्य त्याचा शत्रू शनीच्या राशीत गोचर करणार आहे आणि त्याचा मेष ते मीन, बघा, त्याचा मेष ते मीन राशींपर्यंतच्या सर्व 12 राशींपर्यंत, 12 राशींवरती महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. पण त्यातील महत्त्वाच्या या 4 राशी आहेत. या 4 राशींना अतिशय चांगला याचा फायदा होणार आहे. पण हे गोचर कधीपासून असणार आहे, तर हे गोचर 14 जानेवारी 2026 रोजी होईल आणि या दिवशी मकर संक्रांती आहे बघा. मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. 14 जानेवारीपासून या राशींना सूर्यदेव शत्रू ग्रह शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याचा सर्व 12 राशींच्या जीवनावरती परिणाम होणार आहे. पण त्यातील 12 राशींवरती परिणाम होणार आहे, पण त्यातील सकारात्मक म्हणा किंवा चांगला परिणाम या 4 राशींवरती होणार आहेत. आणि या 4 राशींना या वर्षामध्ये अगदी अफाट यश असणार आहे. त्यामुळे या 4 लकी राशी कोणत्या आहेत ते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली रास म्हणजे धनुरास. तर धनुराशीविषयी आपण जाणून घेऊयात. धनुराशींच्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे तुमचं जे काही प्रेम जीवन आहे, तुमची लव्ह लाईफ आहे, ती लव्ह लाईफमध्ये तुम्हाला चांगले यश आहेत आणि तुमच्याकडे म्हणजे तुमचं ब्रेकअप झालं असेल किंवा तर तुमच्या लव्ह लाईफमध्ये बाकीचे काही प्रॉब्लेम असतील, तर हे सर्व यावर्षी तुमचं सुरळीतपणे पार पडणार आहे. तुमच्या लव्ह लाईफला 4 चांद
लागणार आहेत. त्याचबरोबर धनुराशींच्या लोकांसाठी हे वर्ष आरोग्याच्या बाबतीत अतिशय उत्तम असणार आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे. पण तुम्हाला या वर्षात जास्त खर्च होणार आहे. खर्चाचे तुमचे खर्च वाढणार आहेत, पण त्याच पद्धतीने त्याच पटीने तुमचे उत्पन्नाचे सुद्धा स्रोत वाढणार आहेत. बघा, तुमचा खर्च 1 पटीने होतोय, पण उत्पन्न तुमचं 10 पटीने वाढणार आहे. उत्पन्नाचे स्रोत तुमचे अनेक मार्गाने तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. 2026मध्ये तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही जिथे पाऊल टाकणार तिथे तुम्हाला नशीब तुमचं साथ देणार आहे. त्यामुळे तुम्ही किती मोठ्या कामाला निर्णयाला हात घातला तर ते तुमचं काम यशस्वीपणे पार पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुठल्या गोष्टीला प्रयत्न करताय, कुठले मोठं काम करायचं आहे, कुठला निर्णय घ्यायचा आहे, तर तुम्ही नक्की करा. यावर्षी 2026मध्ये तुम्हाला चांगले लाभ, चांगले योग आहे. तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे तुमचं नशीब झोपलेलं आता जागं होणार आहे. जर 2025मध्ये तुमच्या काही अपूर्ण इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा तुम्ही बरीचशी कामे तुमची पेंडिंग असतील तर ती कामे तुम्ही यावर्षी हाती घ्या. नक्कीच तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. पण हे यशप्राप्ती तुम्हाला 14 जानेवारीनंतरनं यश आहे. त्यामुळे अगदी वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये संक्रांती तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे. संक्रांतीपासून तुम्हाला शुभ योग चालू आहे. तर अशी काय माहिती होती धनुराशींच्या लोकांसाठी. आणि व्यवसायामध्ये पण प्रगती आहे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे यशप्राप्ती होणार आहे. त्यामुळे धनुराशींच्या लोकांनी जर काळजी करायची गरजच नाही आहे. खूप चांगलं 2026 तुमच्यासाठी वर्ष असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. प्रेम लाईफ, लव्ह लाईफ तुमची अतिशय चांगली जाणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. आरोग्यही चांगलं असणार आहे. आणि नशीब तुमचं साथ देणार आहे. जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला नशीब साथ तुम्हाला देणार आहे. तर अशी काय माहिती होती धनुराशींच्या लोकांसाठी. आता पाहूया दुसरी रास कुठली आहे, पटकन जाणून घेऊयात. तर दुसरी राशी आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी हे 2026 हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे बघा. कारण की तुमचे सुद्धा यावर्षी जे प्रेम संबंध आहेत, कुणाचे लव्ह लाईफ आहे, त्यांनासुद्धा चांगले संबंध निर्माण होणार आहे. तुमचे काय लव्ह लाईफमध्ये जे काय तुमचे प्रॉब्लेम चालले होते, तुमच्या मनात जी काय पुढची व्यक्ती होती, तर ते तुमचं स्वप्न साकार होणार आहे. की तुमचं लव्ह लाईफबद्दल जी काही स्वप्ने आहेत तुमची ती पूर्ण होणार आहेत. कारण की लव्ह लाईफसाठी तुम्हाला हा काळ 2026 हे अत्यंत चांगला आहे. आणि तुमचं प्रेम, जोडीदारांशी संबंध मजबूत होणार आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीन राशींच्या लोकांचं आरोग्यसुद्धा अतिशय उत्तम राहणार आहे. आणि जो मीन राशींच्या लोकांसाठी जो सूर्याच्या राशीतील जो बदल आहे त्याचा इतका चांगला सकारात्मक फायदा या राशीला होणार आहे की अगदी तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे सगळ्या कामामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल, पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. आणि तुम्ही जे काही नवीन योजना तयार केल्या आहेत किंवा तुमचं काही प्लॅनिंग आहेत पुढं बिझनेसची म्हणा किंवा जे काही तुम्ही योजना तुमचे प्लॅन आहेत ते प्लॅन यावर्षी यशस्वी होणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे. मीन राशींच्या लोकांना यावर्षी तुमच्या कारकिर्दीत खूप मोठी वाढ होणार आहे. आणि तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही यावर्षी खूप सारी बचतसुद्धा करणार आहे. तर मीन राशींच्या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष अतिशय चांगलं आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये सुद्धा नफा असणार आहे. यावर्षी तुम्हाला तुमचं नशीब साथ देणार आहे. तुमचं भाग्य चमकणार आहे. हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे. तर अशी काय माहिती होती मीन राशींच्या लोकांसाठी. आता पाहूयात आपण तिसरी आणि महत्त्वाची रास कुठली आहे ते. तिसरी रास आहे मकर राशी. तर मकर राशींच्या जातकांसाठी हे 2026 हे वर्ष कसं असणार आहे. तर 2026 हे वर्ष ह्या लोकांसाठी अनपेक्षित धनलाभ होणार आहे. बघा, या राशींच्या लोकांसाठी अनपेक्षित धनलाभ होणार आहे. आणि हे वर्ष त्यांच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. हा जो काळ आहे 2026 हा यांच्यासाठी अतिशय शुभ आहे. धनप्राप्तीचे योग आहेत. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग आहेत. तर प्रेम जीवनसुद्धा तुमचं चांगलं राहणार आहे. तुमचं
जर तुमचं काही कुटुंबामधील वादविवाद असतील तर ते सुद्धा टळणार आहेत किंवा मार्गी लागणार आणि तुमचं कौटुंबिक आयुष्यसुद्धा खूप चांगल्या प्रकारे असणार आहे. पण मकर राशींच्या लोकांना करिअरमध्ये थोडासा ताण असणार आहे, पण त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये होणार आहे. पण त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्षसुद्धा खूप चांगलं आहे. त्यांना धनलाभ होणार आहेत. मग बघा, धनलाभ कुठल्याही अनपेक्षित धनलाभ होणार आहे. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. अशी काय माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी. आता पाहूया सर्वात चौथी आणि महत्त्वाची रास कुठली आहे. बघा, तुमची सुद्धा राशी आहे का? चला पाहूयात. तर आपली चौथी रास आहे कर्क राशी. तर कर्क राशींच्या लोकांसाठी बघा, सूर्याचे गोचर हे अनुकूल संबंध आणेल बघा. तर यामुळे काय होणार आहेत बघा, हे जे 2026 हे वर्ष कर्क राशींच्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगलं असणार आहे. कारण की या वर्षामध्ये ते खूप सारे गुंतवणूक करणार आहेत बघा. त्यांना त्यांच्या व्यवसायात भरभराट होणार आहे आणि आर्थिक नफा त्यांना जास्त तर होणारच आहे. त्याचबरोबर ते गुंतवणुकीकडे जास्त भर देणार आहेत. आणि त्यांचे आरोग्य, हे कर्क राशींच्या लोकांचे आरोग्यसुद्धा खूप चांगले असणार आहे. त्याचबरोबर लोक जे कर्क राशींच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवणार आहेत आणि तुम्हाला एक मित्र म्हणून पाहणार आहेत. आणि करिअरच्या वाढीसाठी हा एक उत्तम काळ आहे. 2026 हा म्हणजे मकर राशीच्या लोकांना करिअरसाठी उत्तम काळ आहे. या काळामध्ये तुम्ही छान प्रकारे करिअर करू शकता. आणि जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना नोकरीचे चांगले शुभ योग आहेत. त्यांना 2026मध्ये नोकरीसाठी खूप चांगले योग आहेत. आणि ज्यांची अगोदर नोकरी आहे त्यांची बॉसकडून प्रशंसासुद्धा होणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या बढतीचे म्हणजे प्रमोशनचे सुद्धा खूप चांगले चान्सेस आहेत. आणि या वर्षामध्ये तुम्हाला खूप सारी भरभराट होणार आहे. तुमचा व्यवसायवाल्यांना तर खूप चांगला नफा आहे. व्यवसायामध्ये खूप सारी भरभराट होणार आहे. कर्क राशींच्या लोकांसाठी सुद्धा हे 2026 हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे. 2025मध्ये जरी तुम्हाला यशप्राप्ती नसेल झाली किंवा तुमची काही बरीचशी कामे रखडलेली असतील, पण 2026मध्ये तुम्हाला उत्तम काळ आहे. त्यामुळे या 2026मध्ये तुम्ही नक्की यशप्राप्ती करणार आहात. तर अशी काय माहिती होती बघा, आपण 4 राशी पाहिल्या. या 4ही राशींना खूप चांगले योग आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 4ही राशींचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहणार आहे. त्याचबरोबर त्यांची जी लव लाईफ आहे, 4ही राशींची काही लव लाईफ आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं असणार आहे. आणि त्यांना खूप चांगले योग आहेत. तर आपण 4ही राशींची माहिती घेतली. मीन राशी, कर्क राशी, मकर राशी, धनुराशी या 4 राशींची माहिती घेतलेली आहे. आणि या 4ही राशींना 2026 वर्ष हे कसं जाणार हे आपण जाणून घेतलेलं आहोत. तर आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या राशींचं राशी भविष्य पाहणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. येणारं 2026 हे वर्ष तुमच्या सर्वांसाठी खूप आनंदाचं, भरभराटीचं जावो आणि सर्व राशींच्या लोकांसाठी सुद्धा तुमची सर्व स्वप्ने इच्छा पूर्ण होवत आणि तुमची सुद्धा भरभराट हो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि नवीन वर्षाच्या 2025 हे आपल्या सर्वांसाठी खूप धोकादायक म्हणा किंवा खूप खराब वर्ष गेलं, पण 2026 हे खूप चांगल्या प्रकारे आपला वर्ष आपल्यासाठी जावो, यश भरभराट हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.